आपण दोघं म्हणून बिझनेस करत आहोत. बिझनेस चांगला चाललेला आहे. माझ्या मनात पाप आलं, मी तुम्हाला फसवून त्या बिझनेसमधनं काही रक्कम माझ्या दुसऱ्या वैयक्तिक बिझनेसमध्ये वळवली भांडवल म्हणून आणि तिकडं वापरली. आणि हे तुमच्या आता प्रत्येक गोष्टी कधी ना कधी तर समोर येत असते. एक 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर तुमच्या लक्षात आलं, तुम्ही तावातावाने आला भांडायला, सांगितलं किंवा नाही, ताबडतोब ऍसेट्स अँड लायबिलिटीजचा हिशोब काढायचा, ती रक्कम धरून तू लायबिलिटीज घ्यायच्या आणि ऍसेट्स मध्ये 50-50 करायची. आता यात 2 प्रकार आहेत. साहजिकच मी ते मान्य केलं तर तुमचा राग कमी होतो, उद्या माझी वळून येणारी घागर निम्मी होते. मी सांगितलं नाही, मी तशी वळवलेलीच नाही, मला काही तुझं हे करायचं नाही, काय करायचं तर कायद्याने कर, तोड, जीव दे. भांडण झालं, चालणारी संस्था बंद पडली, 2 जण कोर्टात गेले. संस्थेवर अवलंबून असलेले जे काय 4, 10, 14, 40, 400, 4000 कामगार व्यक्तिमत्व होती ती तुम्हाला शेवशाप घालायला लागले. निम्म्यांनी तुम्हाला घातल्या, निम्म्यांनी मला घातल्या. पापाचा गडा कोणाचा भरला? माझा थोडा जास्त असेल, तुमचाही थोडासा भरला ना, कारण तुम्ही तो निर्णय घेतला. त्या निर्णयात तुमचीही, भले तुमचे वैयक्तिक काही लाख रुपये फिरवले गेलेले असल्यामुळे तुमचं वैयक्तिक नुकसान झालेलं असेल, पण तुम्ही हा निर्णय घेताना हा विचार नाही केला की आपल्या या व्यवसायावर जगणाऱ्या लोकांचं काय. माझ्या बरोबर तुम्ही भागीदार झाला, राईट. 4-5 वर्ष गेली, माझ्या लक्षात आलं की हे कामगारांचे खूप हे होतात. मी समोरून तुमच्याकडं आलो, माझ्या सगळ्या चुका मान्य केल्या, जे काय तुमचे परवडलेले पैसे ते व्याजासकट परत बिझनेसमध्ये टाकायची तयारी दाखवली, परत दोघं म्हणून बिझनेस करू म्हटलं. किंवा मी सगळे ते पैसे तुला परत देतो, तू एकट्याने बिझनेस सुरू, पण बिझनेस सुरू कर, ते बंद पडलेला असल्यामुळे कामगार मरत आहेत, असा जर मी स्टँड घेतला, भले नंतर कोर्टात जो निकाल लागायचा तो लागून दे. तुम्ही एकट्याने चालू केला का मी एकट्याने बिझनेस चालू केला, त्यांच्याकडनं येणार जो चालू करत त्यांच्याकडनं कामगारांचं तळतळाट, हे कर्मा अकाउंट आपलं कमी होईल, सेटल होईल. मग आपल्यावर रिटर्न येताना त्यांचे शुभाशीर्वाद येणार ना, काटे येतील का फुलं येतील तुम्हीच विचार करा. तसंच समजा या सगळ्या ह्याच्यामध्ये माझं किंवा तुमचं दोघांपैकी एकाचं कोणाचं तर निधन झालंय, आता फॉर द टायमिंग तुमचं निधन झालंय. साहजिकच तुमच्या वारसांना तो सगळं चिंता असणार, काळजी असणार, त्यांना त्या ह्याच्यात ती कागदपत्र सापडली. या हरामखोरांनी त्यावेळेला आपल्या पप्पाच्या अकाउंट मधनं एवढे पैसे ढापले होते. दुआ देतील ते तुम्हाला, तुमच्याबाबत चांगली मनीषा बाळगतील. एक लक्षात ठेवा, तुमच्याबाबत बाळगणारी प्रत्येक व्यक्तीची इच्छा काही ना काहीतरी तुमच्यावर असर करत असते. पण त्यावेळी पण तुमचा जर कर्मा किंवा तुमचं काम जास्त मोठं असेल किंवा लोकांच्या सदिच्छा तुमच्याकडे जास्त असतील तर 2-4 जणांकडनं येणाऱ्या चुकीच्या इच्छांमुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. पण त्या केसमध्ये जर समजा मला कळल्या मी स्वतः पुढं झालो आणि गेलो की बाबा तुझ्या वडिलांचं माझं असं कोर्टात भांडण होतं, या भांडणाची ही कारणं आहे, पण त्यावेळेला जे काय पैसे मी फिरवलेले होते ते पैसे तुझ्या वडिलांनी आधीच्या काही व्यवहारांमध्ये कॅश मधनं काढून घेतलेले होते, त्यामुळे मी फक्त माझा हिस्सा उचललेला आहे आणि त्याची बॅलन्स शीट ही अशी हे तू तुझ्या सीएला दाखवून विचारून घे. राहिलेल्या ज्या गोष्टी आहेत, आता माझंही वय झालं, मलाही भांडत बसायचं नाही, राहिलेल्या ज्या गोष्टी त्या आपण वाटून घेऊन सेटलमेंट करू शकतो. लागलं 5 पैसे तू जास्त घे हिश्श्यात, माझ्या हिश्श्यात, पण आता मला कोर्टही करायचं नाही, कोणाशी वादही घालायचं नाही, फक्त एवढंच आहे
की जे काही येतील त्याप्रमाणे आपण आपले जे कामगार आहेत त्यांना निम्मे निम्मे आपल्या हिस्से टाकून त्यांचे पहिली सेटलमेंट्स करून टाकू. त्या माणसाच्या मुलाच्या मनात निर्माण झालेला राग निवळला जाईल का? म्हणजेच माझ्याकडे एक पॉझिटिव्ह गोष्ट आली. हा झाला कर्माचा सिद्धांत. तर तिसरा प्रश्न असा आलेला होता की खरंच भविष्यात येणारे काटेकुटे किंवा घटना बदलता येतात का? होय, माझ्या अभ्यासानुसार 100% बदलता येतात. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे. मी मगाशी जे बोललो, मी तुम्हाला 3 ठिकाणावरून उदाहरणं दिली. माझ्याकडं आज भविष्यात एखादा ग्रह माझ्या विरोधात किंवा फिरण्याच्या नकाशाच्या गोचर चालीनुसार मला मायनस होऊन येतो म्हणजे काय होतं? मी त्या ग्रहाचं काही ना काहीतरी देणं लागत असतो. त्या ग्रहाचं मी काही ना काहीतरी देणं लागत असतो म्हणजे काय? त्या ग्रहाला काही ज्या काही प्रजा आहेत, प्रजाती आहेत, वन्यजीव आहेत, सगळे आहेत, त्यांच्यापैकी मी कोणाच्या ना कोणाच्या तरी वाटत गेलेलो असतो. मग त्या वाटत जाण्याकरता प्रत्येक ग्रंथात, प्रत्येक याच्यात सबऑर्डिनेटली काही उपाय दिलेले. ते उपाय करून आपल्याला 100% बाहेर पडता येतं. पण याचा अर्थ असा नाही की त्यात काहीच भोगावं लागत नाही. फक्त कसं आहे माहितीये का, आजारी माणसाला आपल्या तब्येतीचं कॅल्क्युलेशन करता येत नाही.